आता डुबकी मारून येईल आता जॅक। गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आपला आहे तिसरा दिवस। तर रिसॉर्टच्या बाजूलाच एक 2-3 मिनटं वॉकिंगवर आहे ना, इथे लेक आहे। तर सकाळ सकाळ आज लेकवर जायचा विचार आहे। बघूया जरा लेक व्ह्यू। चला। तर एक 5 ते 10 मिनटाचा वॉक करून आम्ही आलेलो आहे लेकजवळ। हा बघा पूर्ण लेक व्ह्यू कसं वाटतंय? मस्त वाटतंय सकाळ सकाळ बघायला। राफा कसं वाटतं तुला? राफा पण एन्जॉय करतोय। तर हा आहे रिसॉर्ट जवळचा लेक व्ह्यू, खूप मस्त आहे। हा पोहायला वगैरे खूप चांगली जागा आहे इथे। आणि जॅक वॉटर बेबी आहे तो बघा कुठे पोचलाय पोहत पोहत। दिसते का तुम्हाला गोप्रो मधून? जॅक कम हियर जॅक। तो बघा बघा जॅक मस्तपैकी पोहतोय। हा सूर्यनारायण आलेले आहेत, खूप मस्त वाटतंय सकाळ सकाळचं कवळून। सकाळ सकाळचं कवळून मस्त वाटतंय। इकडे प्रतीक्षा आणि राफा आहे। हा बघा जॅक आलेला आहे। जॅकी बॉय जॅक फुल एकदम फ्रेंडली डॉग आहे। कोणालाही काही करत नाही, सगळ्यांसोबत मस्ती करत असतो फक्त। आणि याला स्विमिंगला खूप आवडतं। जॅक आता एवढा वेळ झाला ना की जॅक बाहेरच पडत नाही, अजून त्याला सारखं पाण्यातच जायचं। जॅक चल ना बाळा, ए जॅक जॅकी चल चल परत जाऊ, चल ये लवकर। हे बघा गुड बॉय आलेला आहे। चल जॅक रिसॉर्टकडे जायचा रस्ता दाखव, चल लवकर। झालं पोहून आता, चल लवकर। हां जॅक द टूरर। हे बघा राफा आणि जॅकची पण मस्त गट्टी झाली, एकमेकाच्या मागून मागून फिरतात। गुड मॉर्निंग वन्स अगेन। तर आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालोय। आजची प्लॅनिंग आहे आपल्याला जायचं हरिहरेश्वरला। तर इकडनं 38 किलोमीटर आहे हरिहरेश्वर आणि 17 किलोमीटर आहे श्रीवर्धन। तर आपण पहिले जाणार आहोत हरिहरेश्वरला, दर्शन घेणार आहोत देवाचं आणि हरिहरेश्वरमधनं निघून नंतर येणार आहोत श्रीवर्धनला। अशी प्लॅनिंग आहे सगळी। तर चला तुम्ही पण आणि हरिहरेश्वर बघा। तर आम्ही आता आलोय हरिहरेश्वर मंदिरामध्ये। इथे शूटिंग करायला भेटेल की नाही माहिती नाही, पण ट्राय करूया आपण। आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, मस्त दर्शन झालं, गर्दी कमी होती। आणि आता आपल्याला खायचे आहेत मोदक। तर आपण चाललो कुटुंबे म्हणून एक खानावळ आहे, तिथे मोदक खायला। आणि राफा गाडीत होता, कारण राफाला नेऊ शकत नाही, तर राफाचा आवाज येत असेल तुम्हाला भुंकताना आता। आणि थोडीफार शॉपिंग केलेली आहे, जसं की कोकम सरबत घेतले, आंबावडी घेतले, असंच आपलं थोडंसं चटरपटर। आणि आता जाऊया मोदक खायला। आणि हा बघा राफा होता गाडीत, गाडीच्या काचा होत्या ओपन, जेणेकरून त्याला त्रास होणार नाही। आणि गाडी लावलेली आहे झाडाखाली सावलीमध्ये। तर राफा आमच्या गुड होता, हो ना राफा? चला निघूया आता। की जसं तुम्हाला मगाशी बोललो मी, आपण चाललोय कुटुंबेमध्ये मोदक खायला। पण आज आपला परत एकदा पचका झालेला आहे। काल आपण गेलेलो सुवर्ण गणेश खानावळमध्ये जेवायला आणि मोदक खायला। तर तिथे व्हेज जेवण तर अप्रतिम भेटलं, काही इश्यू नाही, पण मोदक नव्हते। अर्धा पाऊंडच जाणार होता मोदक बनायला। आत्ता पण आम्ही रिव्ह्यूज वगैरे बघितले गुगलवरती आणि कुटुंबेमध्ये आम्ही आलेलो मोदक खायला खास। ही पण व्हेज खानावळ आहे। तुम्हाला जर इथे व्हेजिटेरियनसाठी बेस्ट एकदम
असा पर्याय आहे. तुम्ही जर दिव्यागर हरिहरेश्वरमध्ये येत आहे आणि तुम्हाला व्हेज खायचं आहे ना, तर तुम्ही इथे येऊ शकता. आज आम्हाला परत श्रीवर्धनला पण जायचं आहे, म्हणून आम्ही इथे जेवलो नाही. आम्हाला इथले मोदक टेस्ट करायचे होते म्हणून आलेलो, पण ते बोलले की आधी सांगायला लागतं मोदक हवे असतील तर पुन्हा आमचे तेच वांदे झालेत. आणि आता आपण चाललोय श्रीवर्धनला. आपण आलेलो दिव्यागरवरून. दिव्यागरवरून येताना आपल्याला मसाळा लागतं. मसाळ्यावरनं आपण म्हणजे एक शार्प लेफ्ट टर्न मारून आपण दिव्यागरला जातो. आणि तसंच जर आपण सरळ पुढे गेलो तर तो श्रीवर्धन रोड आहे. तर दिव्यागरवरनं तुम्हाला जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला शार्प लेफ्ट घ्यायचा आहे मसाळ्याच्या इथून, आणि मग तुम्ही जाल हरिहरेश्वरला. तो शार्प लेफ्ट तुम्ही नाही घेतला, सरळ गेलात तर तुम्ही जाल श्रीवर्धनला. तेच आता आपण करणार आहोत. आपण आता हरिहरेश्वरवरनं निघालोय आणि सरळ जाणार श्रीवर्धनला. श्रीवर्धनला बीचवर जाऊया. श्रीवर्धनला बीच फिरायचं आहे मला, प्रतीक्षाला आणि राफाला. आणि तिथे काही स्पॉट्स आहेत जे मी आधी बघितलेले यूट्यूबला, गुगलवरती, तर तेच मला समोरासमोर बघायचे की कसं दिसतंय ते. चला, तर आपण आता प्रवेशद्वारात जातोय. श्रीवर्धन बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. आपली आता एंट्री झालेली आहे श्रीवर्धनमध्ये. आपण चाललो डायरेक्ट श्रीवर्धन बीचला. आता आपण आलोय श्रीवर्धनला. हे बघा किती मस्त व्ह्यू आहे. आणि हा मस्त व्ह्यू आहे ना, 2 मिनटं आधी आमच्यासाठी जीव घेणं पण झाला असता. कारण की आम्ही जिथनं आलो ना तिथे RTOचा कॅम्प लागलाय. तिकडे नवीन नवशिके जे आहेत ज्यांना लायसन्स पाहिजे ना ते आलेत. आणि काय माहिती कोण होतं बाबा. मी जाताना तुम्हाला ती गाडी तिथे असेल तर परत दाखवतो. एकदम आहे ना, म्हणजे मी गाडी लावली आणि माझ्या बाजूचा पोल हल्ला लाईटचा. कारण की त्याला लागून जो पोल होता, 2-3 पोल सोडून जो पुढे पोल होता त्याच्यावर एक मट्टी आदळली धाडकन ब्लॅक कलरची. जाम जोरात आवाज झाला, लोक बिकत धावली. आणि तो माणूस त्या मटीतमधनं असा उंदरासारखा बाहेर आला की मला काय नाही झालं. ओके, तो आला ग. हा, तो आला बाहेर. पण त्यांनी जर मध्ये कोण असताना त्याचा जीव घेतला असता. हा, आणि होता माणूस एक मध्ये. लोक बोलत पण होते की बाबा यांनी जीव घेतला असता. तर होपफुली कोणाला काही झालं नाहीये. आणि त्या धक्क्यातनं सावरत आम्ही आलेलो श्रीवर्धनच्या बीचवर. राफा ती कोंबडी नाहीये, तो करकोचा आहे. राफाला दिसलाय बगळा आणि राफाच्या बगळ्याच्या मागे लागलाय. राफा तिकडे नाही जायचं आपल्याला. करकोचा म्हणतात त्याला, करकोचा. नाही, तो तसाच असतो. श्रीवर्धनमध्ये ना 2 स्कल्पचर आहेत. एक आहे प्रॉन्सचं, मोठ्या प्रॉन्सचं, आणि एक क्रॅबचं. त्यात आपण क्रॅबचं कल्चर बघायला आलं. आपण श्रीवर्धनच्या बीचवर. आणि श्रीवर्धनच्या बीचची खूप मस्त डेव्हलपमेंट केलेली आहे. हे बघा, इकडे तुम्हाला ओपन एअर जिम आहे. इकडे श्रीवर्धन नाव लिहिलेलं आहे मस्त एकदम. होडीचा शेप आहे खालती, नाकवा आहे बाजूला. खूप मस्त असा सीन आहे हा. मी तर बोलतो IT इंडस्ट्री आणा इकडे श्रीवर्धनमध्ये. आपण इकडेच सेटल होऊया, आहे की नाही. मस्त असा मोकळा समुद्र, शुद्ध हवा, आजूबाजूला डोंगर, भारी मस्त. खंत हीच आहे की मला आता जास्त टाईम नाही आहे इथे श्रीवर्धनमध्ये थांबायला. मला असं वाटतंय की 1-2 दिवस फक्त श्रीवर्धनमध्ये राहायला यायला पाहिजे. मस्त आहे, पण खूप सुंदर व्ह्यू आहे. गोप्रो तेवढं तुम्हाला जस्टिफाई नाही करू शकत आहे हा व्ह्यू. पण जे डोळ्यात जे भरले ना, बोलतात ना डोळे हा माणसाचा म्हणजे डोळ्यासारखा कॅमेरा नाही कुठे. तर तेच अनुभवतोय मी आता. गोप्रो तेवढं जस्टिस नाही करू शकत आहे या व्ह्यूला. खूप मस्त वाटतंय. तर मगाशी जसं क्रॅबचं स्कल्पचर बघितलं ना तुम्ही, तसं हे प्रॉन्सचं स्कल्पचर आहे.
कसली मोठी कोलंबी बघा, आहे की नाही? हो, किती मोठा स्कल्पचर आहे. ही बघा, मला बोललो ना ती गाडी येऊन ठोकली, हीच गाडी ती बेकार परिस्थितीत ठोकलेली आहे गाडी. येता येता टायर बसला आपला. हे होल्डर आहे ना? हो होल्डर आहे ना. लाईटर होल्डर. हां, लायटर होल्डर म्हणजे तो नॉब आहे फक्त. तो चार्जिंगचा. तर आता परत आम्ही श्रीवर्धनमध्ये आलोय आणि हे आणि काय बोलतो भूक लागली. भूक लागलेली हे सुचत नाहीये काय, तर पंक्चर काढून झालेलं आहे गाडीचं. आणि पुन्हा एकदा आम्ही चाललोय तवसाळकर खानावळमध्ये, जे की खानावळसाठी म्हणजे जेवणासाठी तर बेस्टच आहे. पण जेव्हापासून ही ट्रिप चालू झाली ना तेव्हापासून सगळे खूप खूप चांगली अशी माणसांचा अनुभव येतो. खूप चांगली माणसं आहेत आपल्याकडे. तर आपण आलोय पुन्हा. हे बघा, आता गाडी लावायला जागा नसणार आहे बहुतेक, कारण मगाशी गाडी लावायला जागा होती, आता पूर्ण भरलेलं आहे परत. चला, मगाशी आलो तर जागा होती पण टायर पंक्चर होता, आता फुल ऑन गर्दी झालेली आहे. हां, प्रतीक्षाची वेज थाळी आलेली आहे. इकडे वाटाण्याची उसळ, मेथीची भाजी, कोशिंबीर, चटणी, लोणचं, वरण, भात, पापड, गुलाबजाम. ही माझी थाळी आलेली आहे. चिकन थाळी मागवलेली मी मस्तपैकी. चिकन थाळी, सोल कढी, राईस, रस्सा, तांदळाची भाकरी मागवलेली. वास तर खूप मस्त आहे. वास काय बोलते मी? हां, सुगंध खूप मस्त आहे. ट्राय करून बघूया पहिला घास. नो रापा, टेस्ट इज डिफरंट. मस्त टेस्ट आहे एकदम, कोकणी पद्धतीचं चिकन. Sit down. तुला भाकरी पाहिजे का रापा? आपण एक नुसतं पापलेट फ्राय मागवलेलं आलेलं आहे. आम्हाला राहत नाही आहे. तुम्ही मधनंच एक पहिला बाईट घेत आहे. हॉट. नाईस. तर आता आम्ही श्रीवर्धनमधनं निघालोय. जर कोणी तुम्हाला तावसाळकर बोलत असेल तर ते तावसाळकर नाही, ते तवसाळकर आहे. आणि खूप चांगली माणसं आहेत. खूप हेल्प केली त्यांनी. गाडी पंक्चर झालेली, त्यांनी त्यांच्याकडचा पंप दिला, गाडीमध्ये हवा भरून दिली. त्यानंतर आम्ही आलो, गाडीचं पंक्चर काढलं आणि परत तिथे जेवायला गेलो. आणि खूप मस्त जेवण होतं. चिकन थाळी, व्हेज थाळी, फिश फ्राय घेतलेलं, पापलेट मस्त होतं, एकदम भारी. आणि ते जे ओनर होते ना ते खूप फ्रेंडली आणि खूप हेल्पफुल होते. खूप चांगलं वाटलं तिथे जाऊन. आणि आपले कोकणात फिरताना खूप मजा येते, खूप चांगलं वाटतंय. खूप चांगले एक्सपिरियन्स येत आहेत. तर तुम्ही पण या नक्की. हरिहरेश्वर, श्रीवर्धन फिरा मस्त आहे की. दिव्यागरला राहा, हरिहरेश्वरला, जिथे तुम्हाला वाटेल तिथे राहा. सगळीकडे माणसं चांगली आहेत कोकणातली. खूप चांगलं आहे, खूप मस्त वाटतंय. आणि तुम्हाला तर दाखवतो की आपण जे आलो ना ते गेलं का ग? नाही ना अजून. हां, आता आपण श्रीवर्धनमधनं बाहेरच पडतोय. हा श्रीवर्धन बाहेर पडायचा रोड आहे ना. हे बघा, इकडे लिहिले मसाळा, इकडे लिहिले दिव्यागर. ठीक आहे, तर आपण मगाशी आलो दिव्यागरला, सॉरी दिव्यागरवरून आलो आपण. आणि ह्या रोडनी सरळ आत गेलो
श्रीवर्धनची कमान भेटली. हे बघा इकडे आपण चाललो लेफ्ट साईडला. राईट साईडला जर तुम्ही गेलात तर तिकडे तुम्हाला जायला रस्ता भेटेल हरिहरेश्वरला. तर आता अशी प्लॅनिंग आहे की आता रूमवर जायचं आणि थोडा आराम करायचा. सकाळी ऑलमोस्ट 10:30 वाजता आम्ही निघालेलो रूममधून आणि आत्ता वाजलेत 3:30. रूमवर पोचायला मला वाटतं अजून अर्धा पाऊण तास जाईल आपल्याला. जरा जातो, झोपतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही परत आलेलो आहोत सी फूड पॉईंटला, कारण इकडचं जेवण खूप आवडलेलं आम्हाला, म्हणून आम्ही इकडे परत आलो आज. आणि आजचा हा आपला इकडचा दिव्यागरमधला शेवटचा दिवस आहे. उद्या आम्ही निघू इकडनं. आणि बराच टाईम आम्ही मोदक शोधत होतो, तर मोदक नाही भेटले. तर फायनली आज काकींकडे आम्हाला मोदक मिळणार आहेत. राफा इकडे तिकडे भटकतोय. ए राफा चल बाबा. तर फायनली मोदक भेटलेले आहेत आणि प्रतीक्षाचा चेहरा बघा खुललेला आहे. मोदकाचा तो खुललेला आहे. प्रतीक्षाला आल्यापासून मोदक मोदक मोदक. हा इकडे साजूक तूप आहे ना, साजूक तूप, गरम गरम मोदक. अजून राफाला वास आलेला नाही आहे, कारण राफा पण आहे ना मोदकाचा फुल फॅन आहे. मोदक असं फाडायचं असतं आणि आता थकायचं असतं तू. खूप गरम आहे पण मला राहत नाही आहे. मी हाफच काढते, नाही तर खूप गरम आहे. हां आता आपली कोलंबी थाळी आलेली आहे. पापड, फ्राय कोलंबी, 2 भाकऱ्या, सोलकढी आणि रस्सा. आणि हे बघा, हे बघा, याला भाकरी पाहिजे. राफा तुला काय पाहिजे? भाकरी पाहिजे? भाकरी पाहिजे तुला? हो. पहिला घास जसं देवाला द्यायचा असतो तसं इथे पहिला घास राफाला द्यायचा. का नीट. इकडचं जेवण भारी आहे, 1 नंबर आहे जेवण. कधी आलात तर इकडेच या. फुल एकदम रिकमेंडेड आहे, म्हणजे याच तुम्हाला पण आवडेल. थांब देते राफा तुला, थांब. ही प्रतीक्षाची थाळी आलेली आहे. हा बघा सुरमईचा किती मोठा पीस आहे. जेव्हा तुम्ही मागचा आमचा व्हिडिओ बघितला असेल ना, जिथे आम्ही गुहागरला गेलेलो, तिथे सुरमईचे किती पीस दिलेले आणि कसे पीस होते. जे मी म्हणत होतो ना तेव्हा, कोकणात किंवा अलिबाग किंवा दिव्यागर साईडला तुम्ही याल आणि फिश खाल तर तुम्ही चव ती तोंडावर राहील नेहमी. ती ह्या फिशची चव आहे. गुहागर पण कोकणात येतो. हां, पण गुहागरमध्ये तिथे आपल्याला ती टेस्ट नाही भेटली. त्या खानावळमध्ये ती टेस्ट नव्हती. इथे आहे, इथे या. तर लास्ट डे दिव्यागरमध्ये, उद्या आम्ही निघतोय. तर अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं कोणी तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि असेच आणि कमेंट करा कसे वाटले व्हिडिओ, आणि असंच प्रेम करत राहा. मी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तुम्हाला भेटायला. ठीक आहे, टिल देन बाय बाय.